काय ग जानकी, तुझ्या चेहऱ्यावरती इतकं टेन्शन काय? अहो ते मुलं गावी गेली आहेत ना, म्हणून जरा. कमाल आहे तुझी. तू कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेतेस का? आता ही काही टेन्शन घेण्याची गोष्ट आहे? म्हणजे देवांश आणि सई दोघही जण बाहेर गेलेत कित्येक दिवसांनी, मस्त एन्जॉय करत असतील. अहो दोघच गेले असते तर काही वाटलं नसतं, म्हणजे पण भैरवीताई गेल्यात ना, म्हणून काळजी वाटते. तुम्हाला माहितीये ना, ताईंना सगळं अगदी परफेक्ट लागतं आणि गावच्या ठिकाणी थोडं तरी ऍडजस्ट करावं लागतं ना. शहरासारख्या सुखसोयी नसतात तिथे. तेवढ्यावरून ताई चिडल्या आणि देवांशला घेऊन परत आल्या तर. नाही नाही, हे बघ, हे असं काहीही होणार नाही. आणि तुला जरी वाटत असलं ना, तरी आपला देवांश आता मोठा झालेला आहे. तेव्हा तो सगळं नीट सांभाळून घेईल, भैरवीची समजूत देखील काढेल. तू उगाच टेन्शन घेऊ नकोस बघू. तुम्ही म्हणताय तसंच होऊ दे अगदी. देवी आई, आता तूच काळजी घे ग बाई. सर सर गाडी थांबवा. का? काय झालं? तुझं गावचं घर आलं का? नाही नाही, आपल्यासाठी लोक थांबली आहेत बाहेर. व्हॉट नॉनसेन्स. अजून घर नाही आलं आणि ही माणसं रस्त्यात का उभी आहेत? रस्त्यात नाहीयेत उभी, आपल्या स्वागतासाठी थांबलेत. सर चला ना. मॅडम तुम्ही पण चला प्लीज. नाही हा, मी काही येणार नाही. ते स्वागत बिगत तुम्ही उरकून घ्या आणि चला लवकर. मॅडम प्लीज असं नका करू. ते खास आपल्यासाठी आलेत ना, आणि तुम्ही नाही आलात तर वाईट वाटेल त्यांना. काही इट्स ओके. आता आपण यांच्या गावी आलोय तर मग यांच्या पद्धती पण फॉलो करूयात ना. आय मीन आपण एक्सपिरियन्स घेऊयात. इट्स ओके, चल ना. देवांश, फक्त तू सांगतोयस ना म्हणून हे सगळं करते हे मी. थँक्यू. चल. तुम्ही हसताय काय फिरी फिरी? शिस्त नाहीये तुम्हाला? एकतर या गावात आल्या आल्या घाणीत पाय गेला. बेशिस्त कुठचे.